समोर बघा आडवी खिडक्यांवाली भिंत दिसते का समोर प्लास्टर केले बघा समोर त्या भिंतीच्या आतमध्ये क्षेत्र पाहायला मिळते बघा समोर ते सिंहासन मेघडंबरी जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. आता 6 जून 2023 ला आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली. ते गडावचं मेन ठिकाण पवित्र ठिकाण आपण दरबारात जाणार आहोत. त्या भिंतीपर्यंत हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा होता बघा. त्या काळात प्रशस्त वरतून हे लाकडाचं 2 मजली होतं बघा. आतून पूर्ण मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला वाडा. वाड्याचं वैभव कसं असेल कल्पना करा. याच वाड्यात याच महालात आपल्या महाराजांचं निधन झालं 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 ला. मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती. शनिवारी दुपारी 12 वाजता राजांचं निधन. हा समोर 3 पायऱ्या गेलेल्या पहिले चौथं लोक उभे राहिलेत ना. राजांचं मुख्य बेडरूम इथे आपल्या महाराजांचं निधन झालं. पण इथे कोणत्या जागेवर झालं असं नोंद करून इथे झालं. इथून पुढे 1.5 किलोमीटरवर शेवटनं पुढे एक मंदिरचं कोपऱ्यामध्ये बघला जगदीश्वर महादेवाचं मंदिर. हे मंदिर इथून पाहिलं तर मंदिराचा आकार डिझाईन कशी दिसली मशीद सारखं दिसलं का. त्या काळात गडावर जर का मोगल सत्ता आल्या त्यांना वाटायला पाहिजे मशीद आहे मंदिराची नासधूस तोडफोड करू नये म्हणून बाहेरून आकार मशीद सारखा आतमध्ये मात्र शिवलिंग शंकराची पिंड. हे मंदिरात त्या काळात उत्तराखंडाहून आलेलं कविभूषण आणि महाराजांची पहिली भेट गडावर हे मंदिरात झाले होते बघा. आता स्टार प्रवाहवरती मालिका चालू होती राजा शिवछत्रपती. त्या मालिकेचं टायटल सॉंग होती ती कविता अशी आहे. इंद्र जिमी जुंब पर बाळ बसु अंब पर रावण दंब पर रघुकुल राज है कोणपरी महापर संपूरती नापर ज्योशस्त्र जहापर रामदूज राज तेज तम अंश पर कन्या जिमे कंस पर विमलेंच वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज. आणि मंदिराच्या पुढील बाजूला एक शंकूसारखं क्षेत्रालय होती बघा आपल्या राजांची समाधी. कारण राजे शंकराचे भक्त होते. पुन्हा राजांच्या देहेकडील आग्नेय शंकराचे मंदिर समोर समाधी राजांच्या आंघोळीचा जागा वाटत